नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराला या सीझनचे टॉप 5 कंटेस्टंट मिळालेत. आज मिडनाईट किंवा मग मिडवीक इव्हेक्शन अंतर्गत रेवा कवरसे या सदस्याची एक्झिट झाली. आता सोशल मीडियावर मी पाहतोय की रेवाबद्दल काही लोक सांगताना दिसत आहेत की रेवाचं इव्हेक्शन हे अनफेअर होतं. रेवाच्या जागेवरती आरबी, दीपाली किंवा मग काही लोक तर सांगताना दिसते की थेट विशाल किंवा अनुश्री जायला हवे होते. मित्रांनो, एकंदरीत रेवाचा गेम पाहता नक्कीच ती एक स्ट्रॉंग प्लेयर होती. टास्क खूप छान पद्धतीने खेळायची किंवा मुद्दे खूप छान पद्धतीने मांडायची. पण एकंदरीत तिचा गेम पाहता हे जे काही तिच्याबरोबर नॉमिनेट सदस्य होते, त्यामध्ये आरबी असेल, विशाल असेल, अनुश्री असेल, दीपाली असेल, हे तिच्या मनाने नक्कीच थोडेसे स्ट्रॉंग होते आणि हे डे वन पासून गेम खेळताना दिसत होते. आणि जी काही वोटिंग यायची, जे काही वोटिंग ट्रेंड आपण सोशल मीडियावर पाहिले आता नेमके जिओ असेल किंवा कलर्स टीव्ही, इंडोमॉल शाईनला कुठले वोटिंग ट्रेंड जातात हे आपल्यापर्यंत येत नाही. परंतु जे काही सोशल मीडियावर वोटिंग ट्रेंड आपण पाहिले त्याच्यामध्ये नक्कीच रेवा कवरसे हिला खूप कमी वोटिंग झाली होती. तर त्या मानानेच रेवा हीच घराबाहेर जायला हवी होती आणि तसंच काहीसं इव्हेक्शन आज मिडवीक इव्हेक्शन अंतर्गत पाहायला मिळालं आणि रेवा कवरसे हिने बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराचा निरोप घेतला. तर मला असं वाटतं की नक्कीच रेवाचं जे एलिमिनेशन आहे ते फेअर आहे असं मी सांगतो. पण मित्रांनो, त्यानंतर रेवाचं एलिमिनेशन झाल्यानंतर तन्वी कोलते जे काही बोलत होते ना, तर ते बोलणं थोडंसं मला तिचं खटकलं. तन्वी इथे सांगताना दिसते की खोटारडेपणा, धक्काबुक्की करणारे घरातच राहिले, पण माझी बाहुली घराबाहेर गेली. तन्वी ही थेट थेट सरळ सरळ आरोप लावताना दिसते की जे टोळीवाले आहेत ते खोटारडे लोक, धक्काबुक्की करणारे, दुसऱ्याला बोल लावणारे, दुसऱ्याला घालून पाडून बोलणारे असे लोक बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेत, पण माझी छानशी बाहुली ही घराबाहेर गेली. आता ही तन्वी कोलते आहे, ती सरळ आरोप लावते की हे लोक असे वागतात, दुसऱ्याला बोल लावतात. आत्ताच्या या घडीला आहे ना, म्हणजे आता रिसेंटली हे 1-2 आठवडे असं पाहायला मिळतंय ना, की बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धा सुरू झाली, की आपण स्पर्धकाला किती खालच्या लेव्हलला नेऊन टार्गेट करतोय. आज हे तन्वीचं बोलणं पाहायला मिळालं. विशाल असाच आहे, अनुश्री अशीच आहे, हे लोकं घाण करतात, बरंच बोल लावतात. आता या तन्वीबद्दल मी सांगतो, हीच तन्वी पहिले काही तुम्ही आठवडे बघा, म्हणजे अक्षरशः दुसऱ्याच्या अंगावरती धावून जायची. दुसऱ्याला बोल लावायचे. आज देखील मला सागरदादाच्या विरुद्ध बोलणारी ती तन्वी दिसते. कॉमेडी काढणारी तन्वी, मी नॉनसेन्स आहे आणि तो याचा मारायचा टास्क होता ना, त्यावेळी विशालवरती चालून जाणारी तन्वी, आज मुखवटे लावून फिरते तन्वी. मी किती सभ्य आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करते. हीच तन्वी काही दिवसापूर्वी किती बोल लावायची. ठीक आहे, तन्वीची ही एक बाजू आहे आणि दुसऱ्याकडे ज्या लोकांना ती बोल लावते, विशाल असेल किंवा मग ती अनुश्री असेल, हे देखील त्यांच्याकडे आता दुसरं कामच राहिलेलं नाहीये. हे देखील तन्वी अशी आहे, तन्वी किती खोटारडे आहे, हेच चघळताना दिसतायत. म्हणजे बघा, टाळी ही दोन्ही हातांनी वाजते. म्हणजे दोन्हीकडून हे चिखलफेक करण्याचं काम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे आणि ते प्रत्यक्षपणे दिसते. म्हणजे इथे तन्वी जे काही बोलत होती ना, तर मला थोडंसं चुकीचंच वाटलं ते, की आत्ताच्या क्षणाला सुद्धा तुम्ही तेच तेच बोलताय आणि तिकडे विशाल, अनुश्री यांचं देखील तेच सुरू आहे. आणि आज तन्वीचं सांगायचं झालं ना, तर तिच्यामध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट ना फार कमी आहे असं पाहायला मिळालं. आता तिचा दादा दुसऱ्या नंबरला सेफ झाला. अगदी आनंदात होती. त्यानंतर अनुश्री माने तिसऱ्या नंबरला सेफ झाली. तर यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. इथे मला आहे ना, थ्री इडियट चित्रपटातला तो सीन आठवला, जिथे राजू निकाल पाहतो नाही का, रॅन्चो पहिल्या क्रमांकावर पास होतो आणि हे दोघेही नापास होतात. परंतु नापास झाल्याचं दुःख त्यांना अजिबात नव्हतं. पण दुःख कसलं होतं, तर रॅन्चो पहिल्या क्रमांकावरती पास झाला. तर असंच काहीसं दुःख आहे ना, मला तन्वी आणि आरबीच्या तोंडावरती पाहायला मिळालं आणि हा फोटो बघा त्यांचा कसा आहे. आरबीआय सांगताना दिसत होता, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन तुम्ही बघा. जेव्हा अनुश्री तिसऱ्या क्रमांकावरती सेफ झाली ना, अनुश्री ही कशी काय सेफ होऊ शकते?
अरे हा आरबी काही वेळापूर्वी त्या तन्वीला सांगताना दिसत होता की काय वाटतं तुला कोण जाईल घराबाहेर. तेव्हा ही तन्वी बोलती मला असं वाटतं की रेवा घराबाहेर जाईल कारण तिचा तेवढा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. आरबी सांगतो की मला वाटतं की मीच घराबाहेर जातो का, कारण मी सगळ्या बाबतीत अनफिट आहे. हा आरबी तिसऱ्या नंबरला जेव्हा म्हणजे थर्ड फायनलिस्ट अनुश्री होते तेव्हा अनुश्री, अरे तूच सांगत होता की मी होतो की नाही हेच मला विश्वास नाहीये. आणि तू दुसऱ्यांच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. आणि ठीक आहे, जेव्हा अनुश्री थर्ड फायनलिस्ट झाली तेव्हा आरबीने हात तरी मिळवला की बाई तू आलीस आमच्या रांगेत येऊन बसलीस, पण तन्वीने तिच्याकडे पाहिलं देखील नाही, अजिबात नाही. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन दूरच राहिलं. म्हणजे तू फायनलिस्ट झालीस बसलीस माझ्या बाजूला काही घेणं नाही. तन्वीला असं झालंय ना की ही बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार आहे, या ट्रॉफीवरती माझंच नाव आहे. म्हणजे तिला फुल कॉन्फिडन्स नव्हे तर तिला ओव्हर कॉन्फिडन्स झालाय की ही बिग बॉसची ट्रॉफी मी जिंकणार आहे, माझ्याच नावावरती आहे. आरबी आज सांगताना दिसत होता ना की मला असं वाटतं ना की एखादा चांगला कंटेस्टंट याने ती बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी असं मला वाटतं. म्हणजे चांगला खेळ खेळणाऱ्या कंटेस्टंट याने जिंकावी. लगेच तन्वी, मी देखील चांगला गेम खेळले की, चांगला खेळले मी, प्रत्येक ठिकाणी बोलले, मुद्दे मांडले, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मीच आणि ही ट्रॉफी माझीच, असं एकंदरीत तिचं झालंय. मित्रांनो, तन्वीचा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स का नडलाय माहित आहे का? नक्कीच तन्वी खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे बिग बॉसच्या घरातील. टास्क खूप छान खेळते, मुद्दे आपले व्यवस्थित मांडते, नो डाऊट बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच्या घडीलाही सांगतो की तन्वी कोलते ही सदस्य टॉप 2 मध्ये असणार आहे. भाऊच्या एका बाजूला तन्वी कोलते असणार आहे. आता दुसरा सदस्य कोण असेल हे माहिती नाही. एवढी स्ट्रॉंग कंटेस्टंट ती नक्कीच आहे. आणि नक्कीच एवढा कॉन्फिडन्स तर पाहिजेच. पण त्या कॉन्फिडन्स बरोबर आहे ना, थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स देखील पाहायला मिळतो. तिला असं वाटतं की मीच स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातील आहे. आता तिचा हा कॉन्फिडन्स का वाढला त्याचं कारण देखील आहे. कारण बिग बॉसच्या घरातील हे जे काही 5 कंटेस्टंट आता एक गेलं, हे जे काही उरलेले कंटेस्टंट आहेत ना, ते कधीच असं सांगताना दिसत नाही, की मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार आहे. आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत. असं अजूनपर्यंत कोणीच बोलताना दिसलं नाही. त्यामुळे तन्वीला असं वाटतंय, की आम्हीच स्ट्रॉंग आहोत आणि आम्हीच बिग बॉसची ट्रॉफी ही जिंकून जाणार आहोत. तर या सगळ्यावरती अगदी व्यवस्थित बोलूया. त्या अगोदर जाऊया बिग बॉसच्या घरात. तर मित्रांनो, इथे आहे ना, कालचा मी एपिसोड पाहिला नाही. ते आर-जे वगैरे आलेले आणि मी थोडंसं बाहेर होतो. पण आज एपिसोड पाहताना असं एकंदरीत पाहायला मिळालं, की दीपाली सय्यद जी आहे, ती थोडीशी काटा ग्रुपपासून फारकत घेऊन वागण्याचा प्रयत्न करताना दिसते. किंवा मग ती आहे ना विशाल आणि अनुश्री यांच्याशी आज जास्त बोलताना दिसत होती. तर हे पाहता एकंदरीत याच्यामध्ये तन्वी तिची ती फॉलोअर्स विशाल सांगतो तसं, ती रेवा कौरसे आणि आरबी यांच्यामध्ये ही सतत दीपालीबद्दल चर्चा होताना दिसत होती. काय झालं माहिती आहे का? ज्या दिवसापासून दीपाली सय्यद ही तन्वीच्या विरुद्ध बोलायला लागली तेव्हापासून म्हणजे तन्वीला खूप बोलायचं आहे दीपालीबद्दल आणि ती प्रत्येक वेळी भाष्य करताना दिसते. आणि आता तर काय मुद्दाच मिळाला. ज्या पद्धतीने दीपालीताई ही विशाल आणि अनुश्रीशी बोलते किंवा मग हे दोघं दीपालीताईशी बोलतात, तर हे कुठेतरी खटकताना तन्वीला दिसते आणि त्याबद्दल ती वेळोवेळी भाष्य करताना दिसते. मला असं वाटतंय या दोघींनाही खूप बोलायचं आहे. तन्वी आणि दीपालीताईंना एकमेकांच्या विरुद्ध खूप बोलायचं आहे, पण त्या बोलत नाहीये. आणि मी नेहमी सांगत असतो, की बिग बॉसची इथं फार चुकी आहे. यांच्या चुगल्या जर अगोदरच दाखवल्या असत्या ना, तर हे जे काही आज आपल्याला पाहायला मिळतंय, बरंच बोलायचं आहे, ओठावरती येतंय, परंतु ते व्यक्त होऊ शकत नाही. बिग बॉस तुम्ही जर अगोदरच अशा प्रकारच्या चुगल्या यांच्या दाखवल्या असत्या, तर तेव्हाच हे सगळं उघड झालं असतं आणि आत्ता काहीतरी आपल्याला वेगळा गेम नक्कीच पाहायला मिळाला असता, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही किती सांगा दीपाली वीक आहे. हां, थोडीशी वीक आहे खेळामध्ये. ती अजून देखील आपला ग्रुपच खेळताना दिसते. नक्कीच थोडीशी त्याबद्दल ती वीक आहे. पण तिने जो काही काटा ग्रुप तयार केला ना, त्या काट्याने भल्या-भल्यांचे काटे काढलेत आणि त्याच्यामध्ये दीपाली सय्यद नक्कीच पुढे आहे. जरी ती ग्रुपमध्ये खेळत असली तरी.
ते काटा ग्रुप फाउंडर आहे. तिने तो निर्माण केला आणि लोकांना त्याच्यामध्ये टिकवून ठेवलं. अगदी शेवटापर्यंत एवढे लोक ग्रुपमध्ये राहत नाही. तर दीपालीताईला त्याचं श्रेय नक्कीच द्यायला पाहिजे. आणि ग्रुप खेळत का होईना ती फिनाल्यापर्यंत जाऊन पोचलेली आहे. तर नक्कीच हे जे काही कंटेस्टंट आहेत ते नक्कीच स्ट्रॉंग आहेत. पण आता असं पाहायला मिळतंय की दीपालीचं जे काही वागणं आहे ना, म्हणजे दीपाली हल्ली सर्रास तन्वीच्या विरुद्ध बोलताना दिसते आणि तन्वीला असं झालंय की माझ्या विरुद्ध कोणीच बोलू शकत नाही, मला कोणीच चुकीचं ठरवू शकत नाही, मला चुका दाखवू शकत नाही. आणि दीपाली माझ्याबद्दल बोलते, मला चुकीचं ठरवते. तर हे कुठेतरी तन्वीला खटकताना दिसतंय आणि ती वेळोवेळी रेवा असेल किंवा आरबी असेल यांना सांगताना दिसते. आणि आरबी पण तेवढं काही दीपालीच्या विरुद्ध बोलताना दिसत नाही. हा हो ठीक आहे, अमुक तमुक एवढंच काही बोलताना दिसतोय. आणि आरबीचा एकंदरीत या पूर्ण सीझन भर नेचर पाहायचं झालं ना, तर आरबी अगदी समतोल राखताना दिसतोय. ना तिला जास्त बोलत, ना हिला जास्त बोलत, व्यवस्थित तोही अगदी त्या काट्याला किती या दोघींचे काटे बोचत असले तरी त्या काट्याला व्यवस्थित पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आज देखील संतूरची जी ट्रॉफी द्यायची होती ना, तिथे देखील आरबी आहे ना, त्या तिघींना म्हणजे काट्यामधल्या त्या तिघींना व्यवस्थित बॅलन्स करून, म्हणजे कोणीही माझ्याकडनं दुखवला जाऊ नये अशा याच्यात बोलून सगळे जर सांगतात दीपालीला, तर आम्ही दीपालीला देतो. तर आरबी असा सध्या तरी असा बॅलन्स ठेवून बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे. आणि आरबी बद्दल एक नक्कीच सांगायला पाहिजे की आरबी आहे ना, असा ॲग्रेसिव्ह जास्त झाला नाही, दुसऱ्याला त्यांनी जास्त बोल लावले नाही आणि व्यवस्थित मॅच्युअर गेम खेळताना तो नक्कीच दिसला. आणि याचा फायदा आरबीला सध्या होताना दिसतोय, त्याला देखील प्रचंड वोटिंग होताना दिसते. तर एकंदरीत तन्वी कोलते ही दीपाली ताईवरती थोडीशी नाराज आहे, कारण ज्या पद्धतीने ती विशाल अनुश्रीशी बोलते किंवा अनुश्री विशाल हे लोक दीपाली ताईशी बोलतात, तर हे कुठेतरी तिला खटकताना दिसते. आणि एक तन्वीचं असंही मत असतं की तुम्ही का त्या विशालशी बोलता, मला ती दीपालीताई अनुश्रीशी बोलताना चालेल, पण मला ती दीपालीताई विशालशी बोलता कामा नये. अरे अनुश्री आणि विशाल हे काही वेगळे आहेत का? एकच माळ्याचे मणी आहेत ते. तन्वी इथे सांगताना दिसते की अरे आपली इथे ओव्हर पर्सनॅलिटी दाखवायची आहे, हे बिग बॉसच्या घरामध्ये ऍक्टिंग करतायत. कोण सांगते? तन्वी कोलते हे बिग बॉसच्या घरामध्ये ऍक्टिंग करतायत. कोण ऍक्टिंग करतं कोण खरं हे सगळ्या जगाला चांगलंच माहिती आहे. आणि मी इथे मगाशी सांगितलं ना, आरबी सांगत होता की बाई मला असं वाटतं की चांगली पर्सनॅलिटी असणारा माणूसच जिंकावा. तन्वी बोलते चांगली पर्सनॅलिटी माझी पण आहे, मी पण चांगली गेम खेळे, मीच ट्रॉफी जिंकणार. म्हणजे ट्रॉफीचा विषय आला आणि तन्वीने सांगितलं माझ्याकडे ट्रॉफी येणार आहे, असं तर होणार नाही आहे. तर यांचा आज तू फेक मी फेक फेकाफेकीचा गेम सध्या पाहायला मिळाला. त्यानंतर आर जे प्रिया चाली ना बिग बॉसच्या घरामध्ये, तिने पहिल्यांदा ब्लाइंड टास्क घेतला, ज्यामध्ये एखादा प्रोडक्ट विकायचा आपल्याला न बघता. तर तोही खूप छान टास्क होता. यामध्ये विशाला पहिल्यांदा काय बरमुडा दिला, त्याने खूप छान पद्धतीने प्रयत्न केला. त्यानंतर आरबीला लिंबू दिला, तेवढं काय आरबीला ते विकता आलं नाही, परंतु ठीक आहे त्याने तो त्याच्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यानंतर तन्वीने झाडू देखील ताईमाई अक्का करून विकण्याचा प्रयत्न केला, तिचाही तो प्रयत्न चांगला वाटला. त्यानंतर अनुश्रीची कवळी ही देखील थोडीफार आवडली, परंतु त्या आरजेने बघितलं की रेवाकडनं काहीच विकलं जाणार नाहीये एकंदरीत पाहता. त्यामुळे जाऊ दे, हिला आपण काहीच देऊ नये, उगाचच आपलाच पोपट होईल असं एकंदरीत तिला वाटलं असेल. पण हे जे काही तीनही आरजे आले ना, तर या आरजेने अनुश्रीची भरभरून तारीफ केली नक्कीच. कारण अनुश्री ज्या पद्धतीने पटापट उत्तरं देताना दिसत होती की तेव्हा किंवा तिला ना असं पटापट सुचत होतं की याचं उत्तर हे असेल, त्याचं उत्तर ते असेल, तर पटापट उत्तरं देताना दिसत होती. तर इथे देखील थोडीशी तन्वीची जळफळाट पाहायला मिळाली आपल्याला. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा टास्क होता तो म्हणजे आग लावण्यासारखा टास्क. तर याच्यामध्ये काही सिम्बॉल दिले जातील, तर ते कोणाला लागू होतात ते सांगायचं आहे. तर इथे म्यूट जो सिम्बॉल होता, तर ही तन्वी सांगते की मी विशालला देईन. विशाल स्वतःला खूप पॉझिटिव्ह सांगत असतो, परंतु तो फार निगेटिव्ह आहे आणि मुलींच्या पाठीमागे तो खूप बोलतो
आणि काय धम्मक लाडू सारखा तो वागण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो अजिबात तसा नाहीये. विशालला असं मी असं 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 करेन असं म्हणून ती सांगताना दिसते. विशाल बोलतो की मी आजपर्यंत पोरींच्या मागून कधीच बोललो नाही. त्यांच्या खेळाबद्दल मी नक्कीच बोललो असेल, परंतु कुठल्याही पोरीला मी अजूनपर्यंत बोल लावलेले नाही. आणि हे जर म्यूट द्यायचं असेल ना, तर याच बाईला मी देईन. हिचाच आवाज म्यूट करायचा आहे. कारण ही आहे ना स्वतः पुढे जाण्यासाठी दुसऱ्या लोकांना खाली पाडून मग पुढे जाते. तर हिचा हा जो घाणेरडा खेळ आहे तो मला बंद करायचा आहे असं म्हणून तो सांगताना दिसतो. लूप जो आहे ते अनुश्री सांगते की तन्वीला, इधर चली मैं उधर चली, म्हणजे प्रत्येक मुद्द्यात तिला घुसायचं असतं. त्यामुळे मी तिला देईन. तन्वी सांगते की हां, माझी ती सवयच आहे. मला असं वाटलं की हा मुद्दा हा चुकीचा आहे, तर त्याच्यामध्ये मी जाणारच आणि गेली नाही, तर मग तन्वी बोलते कुठली? असं म्हणून तन्वी सांगताना दिसते. आणि हे जे काही दुसरा टास्क होता, दुसरी फेरी होती. आवाज वाढवायचा किंवा आवाज कोणाचा वाढलेला आहे किंवा कोणाला गरज आहे. तर इथे दीपाली बाई आहेत, त्या इथे सांगताना दिसतात, की हा आवाज जो आहे ना, तो तन्वीचा खूप आवाज आहे आणि आवाज वाढवण्याची जी गरज आहे, ती म्हणजे आरबीला. आरबी सांगतो, की असं काही नाहीये. मला अशा ना फालतूच्या मुद्द्यामध्ये घुसायची अजिबात सवय नाही. म्हणजे जिथे मुद्दा नाही, बालिश मुद्दा असेल, तिथे मी अजिबात जातच नाही आणि आवाजच वाढवत नाही. आणि काही मुद्द्यामध्ये मी नक्कीच आवाज वाढवलेला आहे. आता ते शोधावं लागेल आपल्याला पूर्ण एपिसोड पाहून, की आरबीने नक्की कुठल्या मुद्द्यांवरती आवाज वाढवलाय ते. आता दुसरं इकडे आरबीची बहीण सांगताना दिसते, की असं माझं काही नाही. माझा आवाज हा खणखणीत आहे. जिथे मुद्दा असेल, जिथे पटण्यासारखा मला मुद्दा आहे, तिथे मी जातेच आणि माझा आवाज वाढवतेच. आवाज वाढव डीजे असा माझा आवाज आहे. तर चुकीचं सांगण्याचा जो पुढचा टास्क आहे ना, तो पण चांगला झाला इथे. सगळ्या गोष्टी आणण्यासाठी कुठे जावं लागतं, तर मग चुकीचं सांगायचं, मग आम्ही वॉशरूमला जातो. त्यानंतर सकाळी काय पिण्याची सवय आहे, तर म्हणजे अनुश्रीचं आहे ना याच्यामध्ये आहे ना फार लगेच माइंड चालतं, की आम्ही स्प्राईट पितो. आता साहजिकच चहा, कॉफी पितो, स्प्राईट पितो. म्हणजे अनुश्री या बाबतीत ना खरंच एकदम पुढे असते. त्यानंतर दोन्ही ग्रुपचं नावं सांगायची, तर गुलाब आणि झेंडू. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस किंवा हा टास्क संपला. त्यानंतर यांना लक्झरी जेवण येतं आणि ते मस्तपैकी हे लोकं एकत्र बसून जेवण करतात आणि खूप खुश होते, की यार बऱ्याच दिवसांनी अशा पद्धतीचं जेवण आम्हाला आलं. त्यानंतर तन्वीचं थोडंसं बोलणं अनुष्यबद्दल पाहायला मिळालं, की ही कंटेंट क्रिएटर आहे. कंटेंट क्रिएटर हे आपल्याच लोकांना सपोर्ट करताना दिसतायत आणि यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स असतात आणि ते लोकं नक्कीच याला सपोर्ट करताना दिसतील. मित्रांनो, या संदर्भात ना मी आजचं सोशल मीडियाचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. आपला डी-पी दादा आहे ना, धनंजय पवार, याने अनुष्केला सपोर्ट करा असं सांगितलेलं आहे. का? तर ती कंटेंट क्रिएटर आहे आणि आपणच अशा म्हणजे तो देखील एक कंटेंट क्रिएटर आहे. तर आपणच अशा लोकांना सपोर्ट करायला पाहिजे असं म्हणून तो सांगताना दिसत होता. आता यामध्येच सीझन 3 मध्ये झळकलेली सोनाली पाटील ही डी-पी दादाला सांगताना दिसते, की असं काही नाही आहे डी-पी दादा, की कंटेंट क्रिएटरने कंटेंट क्रिएटरलाच सपोर्ट करायला पाहिजे. कलाकार देखील आहेत. आमच्यासारख्या कलाकारांनी देखील तुमच्यासारख्या क्रिएटर लोकांना सपोर्ट केला होता. आमच्यासारख्या कलाकारांनी देखील क्रिएटर असलेल्या 5चा विजेता सूरज चव्हाणला सपोर्ट केला होता. आम्ही अंकिताला सपोर्ट केला होता. अशा बऱ्याचशा क्रिएटरला देखील आम्ही सपोर्ट केला होता. आम्ही कलाकार असून देखील. तर हा थोडासा वाद आपल्याला आज पाहायला मिळाला. पण तन्वीचं असं मत आहे, की हे जे क्रिएटर लोकं आहेत ना, ते क्रिएटर लोकांना सपोर्ट करताना दिसतायत. तर नक्कीच ते उदाहरण आपल्याला कुठेतरी डी-पी दादाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, की आपण क्रिएटर लोकांना सपोर्ट करूया. अनुष्ठीला माझा फुल सपोर्ट आहे असं डी-पी दादा सांगताना दिसत होता. त्यानंतर आज विशाल कोटियान अजगराची स्टोरी दीपाली सय्यद हिला खूप छान पद्धतीने समजवताना दिसत होता. चायनाची एक स्टोरी आहे. एका माणसाने छोटासा अजगर आणला. तो पाळा, त्याला खाऊ-पिऊ घातलं. दोघे एकत्र बसायचे, झोपायचे. त्यानंतर मग हा जो माणूस आहे तो अजगराबरोबर व्हिडिओ वगैरे बनवायचा. अजगर मोठा होत गेला. त्यानंतर अजगर असं व्यवस्थित त्याला बघायचा. तो पायापर्यंत यायचा असं
आणि ते व्हिडिओ पाहून एक डॉक्टर त्याला म्हणाला की हा कुठेतरी सरकारला दे नाही तर मग तो कुठे कोणाला तरी जंगलात वगैरे सोड, असं काही कर. तर यावरती तो जो माणूस आहे अजगर पाळणारा तो म्हणतो की का असं, का मी त्याला सोडू. तर मग एकंदरीत ही स्टोरी आपल्याला पण माहिती आहे की अजगर तो सतत माप घ्यायचा की याला मी कसं गिळू किंवा कसं खाऊ, माझ्या पोटात कसा बसेल एकंदरीत. तर ती स्टोरी अशी आपण ऐकली होती की काही दिवस अजगर जेवलाच नाही, तो भुकेला होता. का भुकेला होता, तर त्याला तसं खायचं होतं. एकंदरीत विशालचं मत असं आहे की बाई दीपाली ताई, तू काही लोकांना अजगरासारखं पाळले तुझ्या टोळीमध्ये. म्हणजे तू टोळी बनवलीस, ती वाढवलीस. काही लोक तू पोसलीस. आता तीच तुला डसण्याच्या वाट्यावरती आहेत. आता हे अजगर कोण, हे तुझं तू ओळख, असं कदाचित विशालला दीपालीला सांगायचं आहे. आता दीपाली खरंच समजूतदार आहे का हे माहिती नाही, पण ही गोष्ट कुठेतरी अजगराची जी गोष्ट आहे ती दीपाली आरबीला सांगताना दिसत होती की मला अजगराची गोष्ट हा विशाल कोट्यान सांगताना दिसत होता आणि आरबीचं त्याच्यावरती काहीच मत नाहीये. आता आरबीचं असंही कशावरतीच काहीच मत नसतं. त्याला माहिती आहे हे फालतूचे मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये मी घुसणारच नाही. मला मोठे मुद्दे पाहिजेत. असे बावळट पांचट मुद्द्यांमध्ये मी अजिबात घुसतच नाही. त्यानंतर एक ना विशालचा एक मुद्दा मी इथे घेतो आणि त्यानंतर डायरेक्ट टास्क कडे जातो. विशाल इथे सांगताना दिसत होता की ही जी रेवा कौरसे आहे तिचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. ती फक्त मला फॉलोअर्स सारखी दिसते बिग बॉसच्या घरामध्ये. फॉलोअर्स कोणाची, तर तन्वीचे फॉलोअर्स ते आहे. तिचा असा वैयक्तिक गेमच नाहीये. जर रेवाच्या जागेवरती कदाचित संस्कृती असती तर काहीतरी वेगळा गेम आपल्याला पाहायला मिळाला असता. तर मी मगाशी सांगितलं ना की जेव्हापासून टास्क बंद झाले आणि जेव्हापासून राखी गेली त्यानंतर रेवाचा असा बिग बॉसच्या घरामध्ये काहीच गेम राहिलेला नाहीये. म्हणजे तेच मी मगाशी बोललो की रेवाला देखील आता असं वाटायला लागलंय की तन्वी हीच विजेती आहे आणि मग तन्वीला जेवण भरवणं काय असेल, तन्वी बद्दल चांगलं बोलणं काय असेल, असंच रेवाचं सध्या तरी पाहायला मिळालं. आणि जाता जाता माझी तनुडी, ऑल द बेस्ट ग तुला, तूच या ट्रॉफीची खरी हकदार आहे, असं म्हणून ती सांगताना दिसत होती. त्यानंतर या सीझनचा शेवटचा स्पॉन्सरचा टास्क पाहायला मिळाला तो म्हणजे संतूर रिफ्रेश पर्सनॅलिटी. तर याच्यामध्ये बहुतांश लोकांनी दीपाली सय्यद यांना ही ट्रॉफी दिली. तर त्यानंतर जाऊया आपण इव्हेक्शनकडे. आता इव्हेक्शन अंतर्गत अगोदरच आदल्या रात्री तन्वी आणि आरबीचं बोलणं पाहायला मिळालं. इथे आरबी सांगताना दिसतोय तन्वीला की काय वाटतं तुला की कोण जाणार घराबाहेर. तर जवळजवळ तन्वी स्पष्ट सांगते की मला एकंदरीत रेवा वाटते की रेवाच घराबाहेर जाईल कारण तिचा तसा गेम मला दिसत नाही. आणि आरबी सांगतो की यार सगळीकडे मीच अनफिट आहे असं मला वाटतं, माझा जास्त गेम दिसलेला नाही लोकांना, असंही तो स्पष्ट करताना दिसतोय. मित्रांनो आरबी बद्दल सांगायचं झालं, त्याच्या खेळाबद्दल सांगायचं झालं तर त्यालाही माहिती आहे की मी जास्त खेळलेलो नाहीये, मी जास्त मुद्दे मांडलेले नाहीत. बऱ्याचशा टास्कमध्ये मी माझा बेस्ट किंवा परफॉर्मन्स चांगला मी दिलेला नाही हे त्याला देखील माहिती नाही. आणि काही या दिवसांमध्ये आरबीकडनं हे 2-3 वेळा झालंय की मी जातो की काय घराबाहेर, माझा गेम थोडासा वीक वाटतोय. मागे पण एका टास्कमध्ये बोलताना दिसत होता की माझ्यापेक्षा इतर सदस्य मला स्ट्रॉंग वाटतायत. तर आरबीला हे देखील माहिती आहे की मी जास्त परफॉर्मन्स दिलेला नाहीये. तर कदाचित माझाच नंबर लागतो की काय, असा तो स्पष्टपणे सांगताना दिसत होता. आणि त्यानंतर दीपाली ताईन बरोबर एक डिस्कशन त्याने केलं ज्यामध्ये की हा जो विशाल कोटियान आहे ना, हा इथे वासरात लंगडी गाय शहाणी असा म्हणून दिसतोय. आणि इथे त्याला जास्त कॉम्पिटिटर नाही आहेत जेवढे हिंदीमध्ये होते, त्यामुळे तो प्रखरपणे आपला गेम दाखवताना दिसतोय. विशालला काय सांगायचं आहे माहिती नाही. ही जी दीपाली ताई आहे ती सतत विशालकडे जाऊन बसते, त्याचं ऐकते, म्हणून कदाचित तो आरबी दीपालीला सांगताना दिसत असेल की बाई हा लय शहाणा आहे, जास्त जाऊ नको तू, तुला तो भरवून देण्याचा प्रयत्न करतो आणि तू इकडे येऊन काहीतरी बोलशील आम्हाला, असं काहीतरी असेल. पण बघा विशाल कितीही काही सांगू दे दीपाली ताईला, पण दीपाली ताई असं जास्त ती बोलताना दिसत नाही की मला हे सांगितलं त्याने ते सांगितलं असं.
दीपालीचं गेम आपल्याला आत्ता या घडीला तरी पाहायला मिळत नाही. तर ठीक आहे, आपण इव्हेक्शनकडे जाऊया. इथे रेवा कवरसे हिचा द एंड झालेला आहे. आता जेव्हा इव्हेक्शनची घोषणा झाली तेव्हापासूनच रेवाच्या मनात धडकी पाहायला मिळाली. इकडे ऑल द बेस्ट विशाल रेवाला सांगताना दिसतोय आणि आरबी देखील कुठेतरी रेवाचा हात पकडून तिला सांगताना दिसतोय, धीर देताना दिसतोय की बाई थांब थोडा वेळ, तूच घराबाहेर जाणार आहेस, पण थांब थोडा वेळ, एवढी घाई करू नकोस. तर एकंदरीत जो काही टास्क पाहायला मिळाला तर याच्यामध्ये बिग बॉसने फार म्हणजे चढ उतार आणले. कधी आरबी घराबाहेर जातोय असं वाटतं, कधी रेवा जाते, कधी अनुष्य जाते, कधी दीपाली जाते. तर हा जो काही खेळ होता ना बुद्धिबळाच्या पटाचा, तो खूप छान होता. अ, याच्यामध्ये रेवा कौरसे इथे सांगताना दिसते की पहिल्याच राऊंडमध्ये की मला तिकडे जी तन्वी बसली ना त्या तन्वीच्या बाजूला जाऊन बसायला आवडेल. आता काय होतं मला माहित नाही, पण मला तिकडे जाऊन बसायला आवडेल. तर मित्रांनो, इकडे तिसऱ्या राऊंडला पहिल्यांदाच आरबी असा बोलताना दिसतोय की स्वामींच्या कृपेने मला जर ट्रॉफी मिळाली तर खूप आनंद होईल आणि मला बिग बॉसच्या प्रेक्षकांची मनं जिंकायची आहेत आणि त्यासोबतच मला ट्रॉफी देखील जिंकायची आहे. तर असं पहिल्यांदाच आरबी बोलताना दिसला. भावा असं बोल तू की मला ट्रॉफी जिंकायची आहे. तू जास्त खेळताना दिसला नाही, हे तुम्ही देखील मान्य केलंयस आणि आम्हाला ते दिसलेलं आहे. परंतु असं काहीतरी बोल की मला ट्रॉफी जिंकायची आहे. कारण बिग बॉसच्या घरामध्ये सध्या एकच माणूस सांगते की मलाच ट्रॉफी जिंकायची आहे. तर तुझ्या तोंडून देखील आलं ते बरं झालं. तर या तिसऱ्या राउंड अंतर्गत बिग बॉस सगळ्यांना विचारतात की काय वाटतं तुम्हाला कोण जाणार घराबाहेर? कोणाचं एविक्शन होणार? रेवा सांगते की विशाल किंवा अनुष्य जाऊ शकते. विशाल सांगतो की एकंदरीत रेवाचा गेम पाहता रेवाच जाईल. आरबी सांगते की मला वाटतं की अनुश्री. अनुश्री सांगते रेवा किंवा दीपाली यांच्यामधूनच जाईल. दीपाली सांगते की अनुश्री किंवा रेवा. तन्वी मोठं प्रवचन देऊन सांगताना दिसते की चांगला माणूस हा पुढे जायला पाहिजे. घाण माणूस जो मागे बोलणारा त्याने पाठीच राहायला पाहिजे. त्याने घराबाहेर जायला पाहिजे. अमुक झालं, तमुक झालं असं मोठं कीर्तन करून मग तन्वीबाई सांगताना दिसतायत की विशाल आणि अनुश्री यांनी जायला पाहिजे. तर ठीक आहे, चौथ्या फेरी अंतर्गत इकडे आरबी हा सेकंड फायनलिस्ट होतो आणि आरबीला आश्चर्याचा धक्का. मी सगळ्याकडे अनफिट बसत होतो, मीच कसा काही सेफ झालं. तर आरबीला धक्का बसतो आश्चर्याचा. पण इकडे तन्वीबाई खुश होते की चला माझा कॉम्पिटिटर आलेला आहे. आता आम्हीच दोघं बहीण भाऊ फिनालेच्या इथे जाऊ. एका बाजूला भाऊच्या एका बाजूला दादा असेल आणि एका बाजूला दीदी असेल. आम्ही असे उभे राहू. असं कदाचित तन्वीला तेव्हा झालं असेल. त्यानंतर इकडे रेवाला डेंजर झोनमध्ये टाकतात. दीपालीला डेंजर झोनमध्ये टाकतात. त्यानंतर विशालला देखील डेंजर झोनमध्ये टाकतात आणि इथे अनुश्री थर्ड फायनलिस्ट होते. अनुश्री थर्ड फायनलिस्ट झाल्यानंतर आरवी सांगतो की ही कशी काय झाली? हा आरबी जो मगाशी सांगत होता की मी कुठेच बसत नाही, मी सगळं अनफिटच आहे, मीच घराबाहेर जाऊ शकतो, तो अनुष्येच्या खेळावरती प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसत होता. पण अक्षरशः अनुष्येला भरून आलं की यार मला फायनलिस्ट व्हायचं होतं आणि मी तसा गेम खेळ खोटं बोलून का होईना मी तोंडावरती रोखठोक बोलले की मी खोटं बोलले. गेमसाठी काही ठिकाणी मी खोटं बोलले, परंतु इथेच सगळे खरे बोलतातच असं नाही. परंतु जे काही आहे ते तोंडावरती आहे, लोकांनी पाहिलं देखील आहे आणि मी फायनलिस्ट झाले आणि मी ट्रॉफी देखील जिंकेन असं कदाचित अनुश्रीला वाटलं असेल. अनुश्री फायनलिस्ट झाल्यानंतर इकडे दोघांची तोंड पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. अनुश्री जाऊन तिकडे खुर्चीवरती बसली. त्यावेळी आरबीने तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं, मात्र तन्वीने तिकडे ढोंकून देखील पाहिलं नाही. ही आहे तन्वीबाईची स्पोर्ट्समॅन स्पिरिट. त्यानंतर तन्वीकडे जो एक लिफाफा असतो त्याच्यामध्ये एकाचं नाव असतं जो चौथा फायनलिस्ट आहे. फार हळुवारपणे विशाल असं नाव घेतलं तिने आणि विशाल खुश झाला की यार माझी बॉडी दाखवतो, मीच आहे तो फायनलिस्ट, मीच ट्रॉफी जिंकणार असं म्हणत विशाल सांगताना दिसत होता. त्यानंतर बॉटमला राहिल्या त्या म्हणजे दीपाली आणि रेवा. त्यापैकी दीपाली ही सेफ होते आणि रेवा घराबाहेर जाते. अशा पद्धतीने रेवा हिने बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून अगदी शेवटच्या आठवड्यातून मिडवीक इव्हेक्शन अंतर्गत घराबाहेर ती पडली आणि रेवाला त्या रेवा डायमंड्स खरेदीसाठी 1 लाखाचं वाउचर दिलं.
त्यानंतर सगळेच खुश झाले आणि आश्चर्याचा धक्का बसला त्यांना की रेवाला काहीतरी मिळालं, 1,00,000 रुपये मिळाले. ते प्रत्येक सदस्याला मिळाले होते हे त्या लोकांना माहिती नाही. पण रेवाला असं त्यांच्या समोर दिलं ना, त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि जेव्हा रेवा घराबाहेर जात होती तेव्हा तन्वी कोलतेने तिच्यासाठी एक शायरी सांगितली आणि त्या शायरीनंतर खोटारडेपणा, धक्काबुक्की करणारे घरातच राहिले, पण माझी छानशी बाहुली ती घराबाहेर झाली. आणि याचा कुठेतरी विशाल आणि अनुषेला राग आला की या ठिकाणी तरी तू का पचकतीस? प्रत्येक ठिकाणी तुला पचकण्याची गरजच आहे का? का अशा पद्धतीने तू बोल लावतीस? असं म्हणून ते लोक सांगताना दिसत होते. आता यावरती मी सगळं काही अगोदरच प्रवचन दिलेलं आहे, त्यामुळे ते जास्त काही मी बोलत नाही. आता बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेत एकूण 5 कंटेस्टंट. वोटिंग लाईन सुरू झालेल्या आहेत. शनिवारी 18 एप्रिलपर्यंत वोटिंग लाईन चालू असणार आहे. आपल्या फेवरेट कंटेस्टंटला वोटिंग करा आणि त्यांना विजेता करा. 19 तारखेला रविवारी रात्री 8 वाजेपासून ग्रँड फिनाले सुरू होणार आहे. आता कोण जिंकेल ट्रॉफी हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तन्वी कोलते सांगते की मीच ट्रॉफी जिंकणार आहे. आज आरबीने देखील हात वरती केलाय की मी देखील ट्रॉफीचा दावेदार आहे. अनुश्री सांगताना दिसते की मी आता टॉप 5 मध्ये पोहोचले. हे माझं स्वप्न होतं, आता स्वप्न आहे. ते म्हणजे विजयाची ट्रॉफी उंचवणे. विशालने देखील आपले हात वरती केलेत की मी देखील ट्रॉफी जिंकणार आहे. दीपाली ते अजून काही बोललेली नाही आहे, परंतु बघू ती त्या कासवासारखी पुढे जाताना दिसते. आता ती ट्रॉफीपर्यंत जाईल की नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता बघूया या 5 सदस्यांपैकी कोण जिंकेल बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी? काय वाटतं तुम्हाला? कोण जिंकेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेवा कौर असते, हिचं जे एलिमिनेशन आहे ते फेअर होतं की अनफेअर होतं? एकंदरीत मला असं वाटतं की नक्कीच तिचा गेम या 4 सदस्यांच्या मानाने कमी होता आणि दुसरं म्हणजे तिला वोटिंग देखील फारच कमी झाली होती. त्यामुळे तिचं जे काही जाणं आहे ते योग्यच आहे असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा.